कंटिन्यू 2 दिवस झाले असाच पाऊस चालू आहे इकडे. तर रात्रभर काल तर खूप पाऊस होता, रात्रभर थांबलाच नाही. तर आता असं झालं आहे की बस झाला आता पाऊस. तर असं मी दुपारी एक रेसिपी बनवत होते, म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया. तर माझ्याकडं ब्रेड शिल्लक होते म्हणून मग सँडविच बनवायचं ठरवलं. तर बटाटे वगैरे उकडायला ठेवले आणि उकडून झाल्यानंतर मग गार करायला ठेवले. तोपर्यंत ग्रीन चटणी वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर मग बटाट्याची साल वगैरे काढून घेतली आणि कढईमध्ये फोडणी द्यायला घेतली. तर थोडंसं तेल ॲड केलं, जिरे मोहरी ॲड केली आणि बेसिक मसाले हळद तिखट मीठ ॲड केले आणि कुटून ठेवलेले धणे आणि जिरे होते तर ते ॲड केले, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. नंतर बटाटे वगैरे ॲड करून मिक्स केलं आणि वाफ देऊन कोथिंबीर ॲड केली आणि आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. त्यानंतर मग 2 ब्रेड घेतले आणि दोन्ही ब्रेडवरती थोडी थोडी हिरवी चटणी टाकून घेतली, कारण की काव्यासाठी बनवत होते म्हणून थोडीशीच टाकली. त्यानंतर बटाट्याची स्टफिंग ॲड केली आणि मी जो सँडविचसाठी सिक्रेट मसाला बनवला आहे घरी तो ॲड केला आणि त्यानंतर मग चीजचे छोटे छोटे तुकडे करून ठेवले आणि दुसरा ब्रेड त्यावरती ठेवून तव्यावरती तूप टाकून सँडविच दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. तर खूप यम्मी टेस्ट होते. तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान झाले होते. आणि त्यानंतर डोनट्सची ऑर्डर होती तर ते बनवून घेतले आणि सेट करायला ठेवून दिले. तर असा होता मी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.